अध्यक्ष महोदय, हा मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस जे आहे त्या ठिकाणच्या न्यू गर्ल्स वसतिगृहामधील असलेल्या असुविधा, सुरक्षेचे प्रश्न असे वेगवेगळ्या मुद्द्यांवरचा प्रश्न होता आणि माननीय मंत्री महोदयांनी दूषित पाण्यामुळे जी समस्या निर्माण झाली त्याच्याबद्दल सविस्तर उत्तर दिलेलं आहे, सकारात्मक। त्या ठिकाणी मुलींना ची गैरसोय झाली, आजारपण वाढली तिकडे, त्यानंतर लगेच वॉर फुटिंगवर काम झालं। परंतु अध्यक्ष महोदय, याचा एकूण लार्जर विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण दूषित पाणी कशामुळे होतं, अपुरं पाणी पुरवठा कशामुळे होतो, हा सगळा बघण्याची आवश्यकता आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या कालिना कॅम्पसमध्ये एकूण 35 इमारती आहेत। 1971 सालचा 4 जलजोडण्या आहेत आणि अंडरग्राउंड टँकच्या माध्यमातून त्या सगळ्या 35 इमारतींना पंपाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो। या सगळ्यातून मोठी गैरसोय निर्माण होते। आजच्या तारखेला त्या ठिकाणी सुमारे 11 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे रोजची, म्हणजे लिटर पर डे ही 11 लाखची आवश्यकता असताना केवळ 5 लाखाचं तिकडे सप्लाय होतो। जवळजवळ 5,70,000चं डिमांड आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा कळवलेलं आहे विद्यापीठाला की या ठिकाणी तुम्ही इंटरनली नवीन जलजोडणी करण्याची आवश्यकता आहे। ती नवीन जलजोडणी करण्याची सूचना शासन विद्यापीठाला देणार का, हा पहिला प्रश्न। अध्यक्ष महोदय, जसं मी म्हटलं की अनेक असुविधा त्या ठिकाणी आहेत, भंगार पडलेला आहे, कचरा पडलेला आहे। एकेकाळचं अत्यंत सुंदर असं कालिना कॅम्पस या ठिकाणी अतिशय अस्वच्छ वातावरण आहे। त्या संदर्भात सुद्धा एक मोठी मोहीम तिकडे राबवावी लागेल, एवढा तिकडे भंगार आहे। ती स्वच्छतेची मोहीम राबवणार का। नंबर 2 अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रानडे भवन जिथे 36 भाषा शिकवल्या जातात, टिळक भवन ज्या ठिकाणी अनेक कोर्सेस शिकवले जातात, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात। या 2 इमारतींसकट अनेक इमारती यांचे स्ट्रक्चरली स्टेबिलिटी हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। छत पडत आहेत आणि त्यामुळे त्याची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करून घेण्याचे आदेश विद्यापीठाला देणार का, हे म्हणजे 3 प्रश्न आहेत। माननीय अध्यक्ष महोदय, अगदी याच आशयाचा प्रश्न गेल्या आठवड्यामध्ये विधान परिषदेत आला आणि त्यात सविस्तर उत्तर देताना या सगळ्याच तिथले प्रश्न हे स्वीकारून, कारण त्याच्यात अस्वीकार करण्याचं काही नाही, एक दोन्ही सभागृहाच्या 5 सदस्यांची समिती नेमावी अशी एक फाईल आता सभापती महोदयांकडून तुमच्याकडे येईल आणि त्यांनी जवळजवळ येत्या महिन्याभरात 2-3दा जावं, एकदा समस्या सगळ्या काढाव्यात। जसा हा एक मोठा विषय असाला की पाणी तिथे कमी मिळत आहे, मग टँकरने येतं, टँकर कुठे भरले जातात माहित नाही, मग मध्येच एखादा बेकार टँकर निघाला आजारपण येतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मान्य करून, एकही गोष्ट अमान्य न करता त्याची 2 सदनाची एक 5 जणांची समिती अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्ण करून अधिवेशनानंतर लगेचच तिथे जायला सुरुवात करू। कारण हे खरंच आहे की प्रचंड मोठं क्षेत्र असूनही अनऑर्गनाइज त्या ठिकाणी चाललंय। अनेकांचे प्रस्तावही आहेत की या ठिकाणी आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहोत, पण त्यावेळेला मग काहीतरी त्याचा वेगळा वास येतो, मग ते मागे पडतं। मग असं डेव्हलप करा, जवळजवळ 5-6 एकर त्याच्यातलं झोपडपट्टी झाली आता, मग ती SRA करता येईल का, की SRA करून उरलेला पोर्शन हा आता आम्ही टेक्सटाईलच्या एका जमिनीत असं केलं की आम्ही डेव्हलप करणार, उरलेला पोर्शन आम्ही सेलेबल नाही, आम्ही टेक्सटाईल म्हणून वापरणार, कुर्ल्याला मोठी जागा आहे, इथे 5-6 एकर असं सगळा विचार करतो।